संमेलनाची सुरुवात भक्तांच्याकडनं झाली. त्याला मी 21, 22, 23, 24, 25, 26, 27 8 दिवसांनी दादा त्याला केव्हा येऊ शकते म्हटलं. तर आपले एक काणे म्हणून एक हे होते मगूर म्हणून त्यांनी सुरुवात केली. तर त्यांनी स्वागत म्हणून केलं आणि काय जर कमी असलं तर तुम्ही गोड मागून घ्या. तर त्याच्यात त्यांनी म्हटलं की म्हणाले पहिल्या लोकांनी जी सभा सांगितली होती गडावरती अनुष्ठान मोदी वगैरे ती सगळी त्यांनी केली मनापासून श्रद्धेने निष्ठेने. त्याच्यामुळे त्यांनी ते गोड मानलं पुढचं दिलं तुम्हाला. तर त्याच्यासाठी आता ते म्हणतात बत्तीसोळ्याचा जो कार्यक्रम झाला तो सुफी पंथांनी लाड कौतुक करून आपले सगळे रडगाणे ऐकून त्यातनं आपल्याला बाहेर काढून, कारण त्यातनं नाही बाहेर आलं ना तर आपण काही करू शकत नाही. म्हणून ते सोडवलं. संसार काय संसाराच्या व्यापातापातनं सोडवलं आणि मग नागपंथाच्या ह्याच्यात सांगितले. नागपंथाचं कार्याची कसं होत आहे अजून दत्तपंथ दादाने एका आठव्या संमेलनात सांगितलं होतं की काय 3 नागपंथाचं आत्ता सांगितलं आहे. अजून जन्मजन्मांतर आणि जन्मकर्म शिल्लक आहे त्यानंतर भेटून होणार. ते दादा आपल्याला ओळखतील पण आपण दादा ओळखू की नाही माहीत नाही, पण कुठेतरी आपल्याला ते देतील काहीतरी म्हणून. तर म्हणून निराकारतेच्यामुळे ही कार्यान्वित अवस्था झाली की नाही याच्यासाठी दादाने संमेलन तुम्ही सुरू करा. त्यालाही कोणाला सांगितलं होतं मी येणार नाही म्हणून. आदल्या दिवशी सांगितलं हे निवेदन पाठवलंय ते वाचून दाखवा आणि उद्यापासून संमेलन सुरू करा. मग त्या गुरुबंधूंनी सुरुवात केली आणि ते म्हणाले मला असं वाटतं की नागपंथाचं सांगून केलंय म्हणून दादा आले नसतील तर दादा केव्हाही येऊ शकतो. ते केवळ नको दत्ताबाई म्हणून त्यांचा आवाज जरा बसला होता म्हणून त्यांनी सांगितलं. पण ते म्हणाले त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. ते वाचून काय वाटत नाही. ती पानं त्यांची तुमची डोळ्याची भाषा 20 पानं आहे त्यात ते इतकं महत्वाचं नाहीये ते तुम्ही घरी वाचू शकता. तर त्यांनी काय सांगितलं की एक पक्षाची गोष्ट सांगितली. तर त्यांनी काय सांगितलं एक समुद्र पक्षी होता. तर त्या समुद्र पक्षाने 4-5 पिल्लं घातली. त्यातली 4 पिल्लं उडायला शिकली. एक पिल्लू उडेना त्याला भीती वाटत होती. म्हणजे काय मॅच्युरिटी आल्यानंतर मनुष्य कसा वागतो तसं पक्ष्यांचं उडणे हा त्यांचा नैसर्गिक धर्म आहे. तसं तुम्ही पण 10 वर्ष इथे गेल्यानंतर तुमची काही पण जबाबदारी आहे की नाही. आजोबांनी वडिलांना दिलं, वडिलांनी तुला दिलं, तू तुझ्या मुलाला देणार, हे पुढे जायला पाहिजे ना. तर तो ते समुद्र पक्ष्याचं पिल्लू उडत नव्हतं. तर त्याच्या आईने काय केलं ती आई त्याला भावंड आणि आई सगळी त्याला खायला घालायची. एक दिवस त्याने ठरवलं यांनी उडायलाच पाहिजे. पण ती आई काय करायची त्या घंट्यापर्यंत यायची आणि बाजूला जायची. घंट्यापर्यंत यायची त्याला अगदी आता भरवणार असं वाटतं आपण बाजूला व्हायची. असं करता करता ते पिल्लू पटकन पडलं. पडल्याबरोबर त्याला म्हणायचं पडलो आपण तर मरू म्हणून ते घाबरत होतो. बाहेर पडल्याबरोबर पंख पसरले. आता इथे बसलोय मी सांगायला हे आहे समोर म्हणून. आता आम्ही काय करतो आम्ही दादाच्या गोष्टी सांगितल्या त्या नुसत्या. तर ते त्यांचं म्हणणं काय आहे अभ्यास केल्यानंतर तुम्ही पण मला किती सांगू शकता. मी जर सांगू शकतो तर तुम्ही का नाही सांगू शकत असं त्यांचं म्हणणं. पण प्रयत्न तर करा की नाही. किती दिवस तुम्ही घाबरणार. आता तू कामगार करतो कामं देतो शेष आणून दिलं तर ते तुझ्या मागे लागणार का नाही लागणार. पण तोपर्यंत सगळ्यांना काही जणांना तापं द्यायचं म्हणजे भीती वाटते, कामकाज करायचं म्हणजे भीती वाटते, तोडावर जायचं म्हणजे भीती वाटते. आणि त्यांचं प्रोटेक्शन आहे ना प्रतिमा आपल्या कवच
शकता, घरात असला तर तीर्थ करून देऊ शकता, गोळ्या असल्या तर देऊ शकता, किंवा तुम्ही नामस्मरण म्हणा किंवा संवेदना देऊ शकता. म्हणजे ऍटलिस्ट सकाळी दवाखान्यात ऍडमिट करेपर्यंत तर तुम्ही देऊ शकता की नाही. का हातपाय लावून बसायचं सगळ्यांनी. अडचण असली तर गोष्ट वेगळी, पण बाई आहे म्हणून काय झालं, नवऱ्याला काहीतरी झालं तर बाई उभी देऊ शकते ना. इतकं सोपं करून ठेवल्यानंतर अजून उदी कशी देऊ सांगा, काही होत नाही. एवढी मनाची तयारी पाहिजे आपली की दाना बघून देणारे आहेत म्हणून. ते उदी म्हटलं हे मी तिला काढून दिलं ना म्हणून मला असं झालं, असलं काही नसतं. जेव्हा हे वाचून तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स येईल. मग त्यांनी सांगितलं ती संघर्षाची गोष्ट. त्यांचं दुकान होतं, त्या दुकानात त्यांचा मित्र आला होता. त्या मित्राने त्याला गोष्ट सांगितली होती. तर ते म्हणाले की निराकार अवस्था दादा सांगणार माहित होतं आम्हाला. आजच्या दिवशी सांगितलं मी येणार नाही, तुम्ही संमेलन सुरू करा. तर म्हणाले काय करायचं. तेव्हा ती गोष्ट त्यांनी म्हणजे ती त्यांची योजना होती की ही गोष्ट त्यांना इथे सांगावी लागेल. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली शंकराचार्यांची अद्वैत भाव. तर ते शंकराचार्य म्हणजे काय, 16 भार. तर त्यांच्या मनात अजून ते सगळं पहिलं होतं. तर एकदा ते नदीवर स्नान करून येत असतात. तर एक असा चांडाळ येतो, तो अगदी केळसवाणा असतो. तो इकडे बाजूला ते इकडे जातात, त्यांच्या तिथे आडवा येतो, इकडे जातात तिकडे आडवा येतो. तर ते म्हणतात मी येतो, तुला कळत नाही येता, मी 16 वेळ पाळतो तर तू बाजूला हो. तेव्हा तो विचारतो तुम्ही बाजूला कुणाला म्हणून सांगता. शरीर तर जगणे ते बाजूला होऊ शकत नाही. आत्मा ती सर्वव्यापी आहे, तो बाजूला होऊ शकत नाही, तुम्ही कुणाला बाजूला व्हा म्हणता. तेव्हा ते विचार करतात असं कसं बोलतो. मी सगळं सांगितल्यानंतर ते म्हणतात आत्तापर्यंत तुझ्यात जे गणित भाव आहे तेवढं तुझ्यात कमी आहे, ते घालून करण्यासाठी मी तुला इथे त्या चांडाळाला घेऊन आलो. आणि ते कोण होते, साक्षात शंकर होते, शिवशंकर. तर ते म्हणाले मी देवच आहे, पण तुझ्यात मनात जे गणित चाललं होतं, म्हणजे आत्ताच्या नानाच्या भाषेत काय मानवता बरोबर. पण जात पंथ काही नाही इकडे. तुम्ही माणूस आपल्याला कोणी काही करू शकतो असं मग विचार करायला गेलं तर हे सगळं ब्राह्मणांनीच करायला पाहिजे. बाकी कोणाला अधिकारच नाही सामाजिक व्यवस्थेपणे बघायला गेलं तर. पण आज आपल्या कार्यक्षेत्रात कोण नाहीये. सगळे पंथच आहे. काल आपल्या गाडीचं मनुष्य तो कोण वेगळा होता आणि हा मान होता तो गाडीवाला ख्रिश्चन, मी जे देणारा मुसलमान. इतकं सांभाळून राहिलं त्याला. तो गाडीवाला असं आणि तरी मी तिकडे आणली आणि त्याला चढता येतो म्हणतात, त्याला सोयीचं करून दिलं. म्हणजे शेवटी ती माणसं आहेत ना. तोच भाव त्यांनी त्या काळामध्ये 16 वय होतं. आता तो काळ बदलला, आता हे झालं, आता हे करा असं त्यांनी ते सांगितलं. आणि तिसरी गोष्ट काय सांगितली त्यांनी की आपण आरती म्हणत होतो तेव्हा, नवीन आम्ही आरती म्हणत होतो तेव्हा कशाही आरत्या म्हणत होतो. काही सुरताल काही माहीत नव्हतं, आरतीचं शास्त्रच माहीत नव्हतं. पण एक दिवस दादांनी बसून सांगितलं. तर दादांचं वाक्य काय होतं, दादांचे जावई गाणारे तर त्यांनी काय सांगितलं, दादांनी त्यांना सांगितलं की म्हणाले आरती येईल तर गाणे येईल, गाणे येतं म्हणून आरती येणार नाही. तुझ्या पेटीवर व्यक्तीत आहे. तेव्हा ते म्हणाले नाही आरत्या नाही म्हणून आल्या, त्या माणसाने काढते. तुमची गजल आणि तुम्ही चांगलं ऐकून म्हणू शकता, पण आरती नाही म्हणू शकत. आणि अर्थ तर आणखी पुढची गोष्ट. म्हणून कोण टाकतात तुम्ही हे टाकतात कोणी आरतीचे अर्थ. अरे एवढ्या तंत्राच्या अर्थ सोप्या का अर्थ समजायला तुम्हाला वाटतंय, पण तुम्हाला वाटतंय ते स्टँडर्ड आहे असं
पण ते त्यांचा विषय जायला नको म्हणून मग ती 20 पानं म्हटलं ही 20 पानं तुम्ही घरी वाचू शकता, ती महत्वाची काही नाहीये, पण त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत म्हणून ते सांगितलं.